मिळेल. आपण हा पुरस्कार देत आहोत. खरं तर आदरणीय दुर्गेजी विरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत या खेळाडूला. दुर्गेजी विरकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या माध्यमातून आपण देत आहोत. चला, जशी सामन्याला सुरुवात होते आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक उत्कृष्ट आवाज ही आपण पुन्हा एकदा ऐकूयात. नितीजी पंडित सरांचा आवाज ऐकायला मिळेल या सामन्याला सुरुवात होताच. चला, दोन्ही संघ थोडी घाई करा. चला आणखी आता थोडी घाई करा. थँक्यू जयजी भोसले सर. चला, घेऊन चालतोय आजच्या बिपोलमधील ही प्राथमिक फेरीतील तिसरी मॅच आपण अनुभवतोय. ओमसाई करंजा विपक्ष निधी 11 मोठी जुई. सध्या या हंगामात या हप्त्यात अगदी फार्मात असणारी, आताच मला वाटतं 3 प्राइज गेल्या रजनीमध्ये एका मोठी जुई टीमनं, तोच मोठी जुईचा संघ आपण पाहू शकाल. स्कॉर मध्ये तुम्हाला श्रेयश पाटील, अंकेश कामोटकर, गणेश गोवारी, समीर पाटील, रुपेश भुईर, विकी भुईर, सूरज पाटील हे स्क्वॉड मध्ये खरं तर अगदी खेळताना दिसत आहेत. ओमसाई करंजाकडून सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. कुणाल आणि त्याचबरोबर प्रवेश करणार मैदानावरती, आणि मैदानावरती प्रवेश केल्यानंतर खेळीतून काय प्रवेश करतोय हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. आजच्या या रात्रीतील तिसरी मॅच या बिपोलमधील प्राथमिक फेरीतील तिसरी. निधी 11 मोठी जुई. चला क्षेत्रक्षण सजवा लवकर, झटपट पटापट. रात्रीचे 2:20 होत आहेत आणि आपण 21 मिनिटं अनुभवतोय, पाहतोय खरं तर मॅच. आणि निश्चितच निधी 11 आदर्श भोईर टीम ओनर. येस चला, गोलंदाजाचं नाव विद्या. ओ, पहिला चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला ओमसाई करंजा टीम कडून खेळणारा डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू मिस करताना दिसला विद्या. ऑफस्टिकच्या बरासा बाहेरून जाणारा चेंडू स्क्वेअर, खराब, दूषित मारा. अवांतर एक धावसंख्येमध्ये स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय प्रतीक. स्ट्राईक एंडकडे प्रवेश, तर नॉन स्ट्राईक एंडकडे कुणाल. स्क्वेअर मारा, नो चेंडू. धावसंख्या गुटपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या दोनच्या घरात. 1 नो 1 अवांतर. अतिशय सुरेख वेल टॅपिंग. या वेळेला सूरजच्या डोक्यावरून आला प्रवेशचा एकदम दणीत चौकार. प्रवेशच्या बॅटमधील पहिला स्वतःचं खातं उघडले 4 या धावसंख्येनं. ही रजनी तशी पाहता उशिरानं सुरुवात झाली. मला वाटतं 9:41 की 42 मिनिटांना पहिला चेंडू पडला. उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्याच्यानंतर अंतिम टप्प्यात त्यावेळेला काय झालं.
निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 6 धावसंख्या धावपटलावरती एक चौकाराचा समावेश आहे. हो परत एकदा अगदीच जवळ परत एकदा चेंडू त्याच दिशेनं सूरजच्या डोक्यावरून येतो एक खणखणीत चौकार. 2 चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपटलावरती 10च्या घरात 10 लॉस ऑफ विदाउट विकेट. सौरभ यावेळेस पाहू शकाल सगळ्यांची अगदी प्रतीक्षा आहे अजून एक मॅच पुढची आणि त्याच्यानंतर असणाऱ्या 2 क्वार्टर फायनलच्या 3 षटकांच्या असाव्यात. 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय झालेले आहेत आजच्या ए पोल मधील. उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या लढती सुरू होतील. हलकासा कट करण्याचा प्रयत्न इथे पाहू शकाल समीर. ओ फसवला प्रवेशला पाठवलं धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. पहिलं षटक संपलं विद्याचं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावसंख्या. 2 चौकारांचा समावेश त्याच्यानंतर 2 अवांतर बाकी सर्व निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळाले. पहिलं षटक संपलं. निधी 11 मोठीजोई संघानं पहिलं षटक हाताळताना प्रवेश सारखा एक मोहर आगारत केला. श्रेयश सध्याच्या हंगामात अगदी फार्मात असणारा आणि निश्चितच जयजी यांनी उल्लेख केला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आता काही दिवसांपूर्वी बापूजी देव चषकामध्ये ज्यांना पटकावला आणि ज्याच्या टीमला खरं तर 5व्या क्रमांकाचा
शेवटच्या इथे मात्र विद्याला फसवून चेंडू झाला फरार. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 40 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आतापर्यंत अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. ओमसाई करंजासाठी निधी 11 मोठी जोई संघाकडून. उरण तालुक्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील अव्वल दर्जाचं कामगिरी करणारा संघ, त्या संघाला दिला जाणारा चषक, ज्या चषकाचं अनावरण एका वेगळ्या शैलीत या मैदानावरती पाहायला मिळालं. यावेळेस सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संजय शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी संयोजकांना विनंती करेन, 2 चेंडू आहेत, मग लगेचच मान्यवरांचा आपण आदरपूर्वक सन्मान. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू नंतर आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे जाणार आहोत. विकी भोईर आपला पुढचा चेंडू घेऊन येईल अमितसाठी. अबांतर स्क्वेअर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच हेरत आहेत. धावसंख्या धावपटलावरती 45. परत एकदा अतिशय सुरेख वेल टॅपिंग ओमसाई संघाकडून. आम्हीच्या बॅटमधून हा तिसरा वैयक्तिक चौकार. आतापर्यंत चौथा अमितच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सेकंड डाऊन साठी आलेला हा अमित. यावेळेस निश्चितच इथे मात्र परत एकदा अमितच्या बॅटमधील हा 5वा चौकार. एक चेंडू आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडू नंतर परत एकदा मान्यवरांच्या स्वागताकडे जाणार आहोत. इथे पाहू शकाल अतिशय सुरेख षटक संपलं गेलं, म्हणजे सत्र संपलं गेलं पहिलं, आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर खेळ संपला जातोय. संजय शेख या ठिकाणी आहेत, नगर शाखा प्रमुख. यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय वीरकर यांच्या पवित्र शुभास्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ दिला जातो आहे. कार्यक्रमाचे स्पॉन्सर सुद्धा आणि कार्यक्रमाचे संयोजक सुद्धा आज या ठिकाणी. धावसंख्या धावपटलावरती आहे 54. 55 धावसंख्येचं टार्गेट सेट करावं लागेल विजयासाठी. उपांत्य पूर्व फेरीचा सामना. चला, पुढचा टॉस असणार आहे आजच्या या रजनीतील. बोरी बी विपक्ष देऊलवाडी. चला या बोरी बी विपक्ष देऊलवाडी, आणि निश्चितच बोरी बी. चला सैम शेख, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र हिशोबाचे टॉस होईल. टॉस बॉक्स कडे जाऊया, ज्या ठिकाणी आजच्या या रजनीतील प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना. नाव असणार आहे बोरी बी बनाम देऊलवाडी. बोरी बी विपक्ष देऊलवाडी असा हा सामना आपल्या भेटीसाठी येईल. चला, ओमसाई करंजा क्षेत्ररक्षणचा धवा. सलामीची जोडी येऊ द्या मैदानात. 24 चेंडू 55 धावांचं टार्गेट. सलामीसाठी येताना कोण दिसणार? खरं तर पाहायचं आहे अंकेश कामोटकर आणि सूरज पाटील सलामीसाठी येत आहेत. मोठी जोई संघाकडून, निधी 11 संघाकडून. आणि अजूनही मला वाटतं 3 मॅचेस. इथं टार्गेट सेट केलंय 5:30 वाजण्याचा सुमार होईल. चला, सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे ओमसाई करंजा. स्ट्रायकेनकडे अंकेश, नॉन स्ट्रायकेनकडे आपल्याला पाहायला मिळेल सूरज पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. उपांत्य पूर्व फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल 24 चेंडू आणि 55 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. निश्चितच आतापर्यंत झालेल्या अनेक लढतीमध्ये तुम्हाला 62, 52, 55, 54 अशा प्रकारच्या धावसंख्या पाहायला मिळाल्या.
एक सामना तसं पाहता एकतर्फी गेलं, परंतु बाकीचे सर्व सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाले. तर स्ट्राईक एंडकडे अंकेश कामोटकर आणि नॉन स्ट्राईक एंडकडे सूरज पाटील. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अजूनही 3 सामने आहेत, 3.5. चला, अजूनपर्यंत कर्णधार नाहीत. बोरी बी देऊलवाडी, बोरी बी आहे कल्पेश खाडे. वाव, खरं तर आत्ता ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, कल्पेश खाडे बोरी बी टीमचा कर्णधार. तर देऊलवाडी, चला अगदी मी प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी दिलं जाईल आपल्याला अगदी टॉस. या ठिकाणी अंकेश कामोटकरच्या बॅटमधून आला चौकार. धावसंख्या प्रारंभ होतोय चौकारांशी. 2 चौकार लगातार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे तोच अंकेश कामोटकर. AK-47 सीझन फर्स्ट UPL, मिस्टर UPL. तिसरा चेंडू अतिशय सुरेख. इथं मात्र चेंडू फील्ड केला विजयनं. निर्धाव चेंडूची सांगता. चला टॉस बॉक्सकडे चला, ज्या ठिकाणी सयमजी शेख यांच्या पवित्र हिशोबाचे टॉस केलं जाईल. आजच्या रजनीतील लास्ट पहिल्या फेरीतील फर्स्ट लिंक मधील खरं तर लास्ट मॅच आहे. अतिशय सुरेख अप्रतिम. हे खरं तर लाईट वेट चेंडू स्पर्धेसाठी वापरण्याचा एक प्रचंड मोठा फायदा सातत्यानं क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक आता खरं तर 2 चेंडू मिस करताना दिसला. या षटकातील आता शेवटचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन, एक लेजंड खेळाडू. आणि इथे पाहू शकाल देऊलवाडी संघाच्या संघनायकांना टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण असेल तर लगेचच एकदम सामना संपला की थेट मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि इथे पाहू शकाल त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये अंकेश कामोटकर बॅक टू पॅव्हेलियन. आणि म्हणूनच अंडरआर्म क्रिकेट, शॉर्ट क्रिकेट खेळत असताना मोठ्या मैदानावरती खेळताना जो दमखम असतोय तो निश्चितच. आणि म्हणूनच प्रत्येक गावागावामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळणारे चेहरे वेगळे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालेत. मगाशी मोराट टीमकडून मला वाटतं खेळताना वेदांत पाहायला मिळाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे खरं तर जे खेळाडू आहेत ते अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं उजवे राहिलेत. फलंदाज नवीन आलेला विद्या, इनॅट नंबर 3. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो आहे सुनील, वैयक्तिक पहिलं. चला, ऑल इंडियन्स आहेत, स्वयंसेवक आहेत सगळीकडे, तरी पण प्लीज सर्वांनी अंतरावरती थांबायचं आहे. मॅचेस फार महत्त्वाच्या आहेत आणि या मॅचेसमध्ये बोरी तसं अगदी विकसित असणारं असंही शहराचा भाग आहे. आणि तिथेच या सामन्यांचा छान थर्रार आपल्याला नगरसेवक चषकाचा पाहायला मिळतो आहे. नो चेंडू, स्वैर मारा, अवांतरिक धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. संघ पोहोचतो आहे 10च्या घरात. 1 दशकामध्ये 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 18-55. हो, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथे पाहू शकाल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅट निश्चितच स्टंपला ब्रश झाली, बट बेल्स तुम्ही पाहू शकाल विकेट्सवरतीच राहिल्या. परिणाम स्वरूपामध्ये नशिबानं साथ दिली. डाव्या हाताचा फलंदाज सूरज. हो, अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न. अनेक वर्ष लेदरवरती सराव राहिला याचा. या वेळेस खेळत असताना मात्र निधी 11 मोठी जुई टीम कडून खेळतोय. हो, त्रिफळाची बाद उघडली असते. मधली दांडी गोल परतावर लागेल सूरजला. बॅक टू डगआउट. आता इथे जोडी आहे हार्दिक आणि कुणाल, मार्क आणि स्टीव.
श्रेयश पाटील आणि विद्या पाटील. सूरजची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज ज्याचं नाव आहे श्रेयश पाटील. इन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सध्या लीड करतोय ज्या टीमचं निधी 11. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील श्रेयश पाटील. चौथा चेंडू अतिशय सुरेख. यावेळेस एक धावसंख्या पलून काढली. खरं तर इथे चेंडू आणि बॅटचं समीकरण आणलंय त्यांनी. खरे फटके पुढे पाहायला मिळतील. बॅटमधून चौकारांची आतषबाजी जशी अगदी आता स्टेजच्या पाठीमागे झाली होती तशी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख अप्रतिम. विद्याच्या बॅटमधून आला चौकार. धावसंख्या 4 न वाढल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 19च्या घरात. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 19. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू 19. हो अतिशय सुरेख. ऑफ स्टिकच्या अगदी जवळून चेंडून अंगावरची धूळ झडक खरं तर अगदी या स्टँडवरती झटकली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकं संपली गेली. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता विजयासाठी. पल्ला थोडासा दूर राहिलाय. अंतर कमी करायचं असेल तर या षटकामध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. अन्यथा परिणाम स्वरूपात खरं तर या स्पर्धेला आणि स्पर्धा ज्या वेळेला प्रत्येकजण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करेल, काहीतरी वर्ग करेल आपल्याकडून, त्यावेळेला स्पर्धा जिंकली जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे विजय. विजयच आहे ना तो. गोलंदाजी मार्कवरती इनॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय. खरं तर षटकामध्ये 6 नाही तर चेंडू एकच असतोय, परंतु तो 6 वेळा हाताळला जातोय आणि म्हणूनच तो चेंडू हाताळताना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य डिस्ट्रॉय होऊन द्यायचं नाही, हे फलंदाजाचं काम असतोय. ॲस्ट्या उघडून द्यायच्या नसतात. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न इथं पाठवला. सीमारेषेच्या बाहेर आला. श्रेयसच्या बॅटमधील एक दर्जेदार ब्रँडेड चौकार. 23 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 32 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. इथे मात्र परत एकदा नो स्वैर मारा. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. विजय टू श्रेयश हा कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. सरते शेवटी मनानं ठरविला, सोडून देतोय चेंडूला आणि मग परत एकदा मारण्याचा प्रयत्न केला. दिशा देण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव. विजयचं पुढचं चेंडू. अतिशय सुरेख. काय ताकद, काय वेग. भन्नाट वेगावरती खरं तर अगदी सवार झाला. चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. परत एकदा चौकार. अठ्ठावीस धावसंख्या धावपटलावरती. आता 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या वेळेला वांतर 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आला विजय. 2 चौकार खाल्ले खरे, परंतु परत एकदा अतिशय सुरेख. फक्त दिशा दिली, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला. सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवला. 4 धावांसाठी चौकार. 33 धावसंख्या धावपटलावरती. आता 22 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 2. 8 चेंडू 22 धावा. विजय टू श्रेयश. 8 ला 22. अशक्यालाही शक्य करण्याची ताकद खरं तर या फलंदाजाच्या बॅटमध्ये आहे.
आणि पाहू शकाल सरते शेवटी चेंडू अडविला गेला. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली गेली. 34च्या घरात 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विद्या आणि श्रेयस सारखी एक जोडगोली अजूनही मैदानात सज्ज आहे. विजयाची खरं तर अगदी प्रतीक्षा करत आहेत. आपल्या बॅटमधून काहीतरी जादुई फटके आणि त्यामधूनच विजय संपादित करता येईल का? परत एकदा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. पहिल्या टप्प्याने चेंडू अडविला. इथं मात्र चला लगेचच देऊलवाडी टीम तयारीत राहायचं आहे. एकदा का हा सामना संपला की थेट मैदानात उतरायचं आहे. आजच्या बिपोलमधील पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी निश्चितच या स्पर्धेचा अगदी ऑन फील्ड डिसिजन असेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी असणारी सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी असणारा होम थिएटर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी असणारा कूलर, नॉट आउट. आणि इथे पाहू शकाल तिसरे षटक, आता चौथं शेवटचं षटक. गोलंदाज कुणाल. हो अतिशय सुरेख अप्रतिम. ह्या वेळेस मात्र पाहायला मिळेल विद्या होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पॅव्हेलियन. 5 चेंडू 21 धावा. 21च पाहिजे ना, 34च झाल्यात ना. नवीन आलेला फलंदाज नाव आहे रुपेश भोईर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता आहे. फॉर्मॅलिटी परंतु या शॉर्ट क्रिकेटमध्ये हो अतिशय सुरेख. या चौकारांनीशी स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या 4 निशी वाढली. 38 धावसंख्या धावपटालावरती आहे. 17 धावांची आवश्यकता 4 चेंडूंमध्ये. हो परत एकदा बॅक टू बॅक रुपयाच्या बॅटमधून आला हा चौकार. आत्ता मात्र येस आसिफ खान यांच्याकडून मला वाटतोय ही उत्कृष्ट फलंदाजासाठी दिली जाणारी जी स्पोर्ट सायकल आणि निश्चितच हो या बॉलाला निश्चितच स्वतः हिट विकेट परतावं लागेल रुपेशला. बॅक टू पॅव्हेलियन. आतापर्यंत अजूनही 2 चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचं आता अंतर फार दूर राहिलं. परत एकदा तिसरा चौकार आला असता कदाचित तर ट्विस्ट असतं या सामन्यामध्ये. नवीन आलेला फलंदाज समीर भोईर. अतिशय सुरेख चेंडू. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू बॅटच्या अगदी बुंद्यात टाकला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. वैयक्तिक पहिलं. इथे मात्र वांतर स्वैर मारा कुणाल याच्या या चेंडूचा. शेवटचा अजून 1 चेंडू आणि 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या ठिकाणी मात्र निश्चितच विजय संपादन केलेला संघ ज्याचं नाव आहे ओम साई करंजा. अभिनंदन. परास्त झालेल्या टीमला मोठे जोय. हार्ड लक फॉर दिस टाइम. चला मोठी जोय टीम. एक जण येणार इकडे श्रेयश आणि इथं तुम्हाला गॅट्सबी कडून दिलं जातो एक गिफ्ट टॅम्पल. ते घेऊन जायचं आहे. परास्त झालेल्या प्रत्येक टीमला आणि त्यातील प्रत्येक खेळाडूला एक गिफ्ट आहे. एकाने येऊन घेऊन जायचं आहे आणि या सामन्याचा